शेतकऱ्याचं कर्जमाफीला पैसे राहत नाही, यायला उद्योगपतीचं त्याला कर्जमाफी करायला पूर्ण पैसे आहे त्याच्याकडं. तो गरीबाचा पाय पडत होता त्यावेळेस, त्याला गरज राहते त्यावेळेस, आणि गरीबाचं काम झालं की मग शेपू झाडून मारून काढून देतो. जे काही घोषणा केल्या जातात ह्या घोषणा फक्त हवेतच आहेत ना? हवेतच आहे मग, आज तरी हवेतच आहे ना. तुमचे ठिबक सिंचनचे पैसे नाही, तुमचे अनुदानाचे कोणतेच पैसे नाहीये. आता जी शेतामध्ये ती योजना चालू आहे पोखरा योजनाच्या बी नुसतं बट्ट्याबोळ करून टाकलेलं आहे. एक योजना कामाची नाही आहे. जेवढ्या 36 योजना आहे या पूर्ण बंद झालेल्या आहे. फक्त नावावर आहे. गावामध्ये फक्त किती चालू आहे मोजके तोंड बघून हा काही शेतकऱ्याला मिळते, बाकी सगळ्या योजना बंद झालेल्या आहे जवळपास. नमस्कार, मी स्नेहा चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. गाव तिथं पार तिथे LS मराठीच्या विशेष भागात आपलं स्वागत आहे. आमचा गाव दौरा या मोहिमेत आज आपण पोहोचलो आहोत पिंपरी राजा गावात. इथं दिवसेंदिवस शेतकरी घटत चालला असून सरकारनं आता तरी शेतकऱ्यांचा गांभीर्याने विचार करावा अशी आर्त हाक गावकऱ्यांनी दिल्या. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे त्रस्त झालेल्या येथील शेतकऱ्यांनी आता एकत्र येऊन थेट राजकीय परिवर्तनाचा इशारा दिलाय. या घाणेरड्या धोरणांमुळे महाराष्ट्रातील एकही शेतकरी भाजपला मतदान करणार नाही अशी संतप्त आणि थेट भूमिका पिंपरी राजा येथील शेतकऱ्यांनी LS मराठीच्या कॅमेरा समोर मांडली आहे. या थेट वास्तवाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात हा विशेष रिपोर्ट. छत्रपती संभाजीनगरच्या मी पिंपरी राजा या गावामध्ये आलेलो आहे. या गावामध्ये जर पाहिलं आपण तर छत्रपती संभाजीनगरच्या अगदी जवळ असलेलं हे गाव आहे आणि मेन हवे टच सोलापूर हवेला हे गाव आहे. आणि या गावाच्या समस्या काय आहेत, या गावाच्या अडचणी काय आहेत, पिण्याच्या समस्या काय आहेत, पिण्याच्या पाण्याच्या समस्या काय आहेत, सगळ्या समस्याबद्दल आपण या लोकांकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार, LS मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही जे आहे तर आता प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये जातो, गावावर जाऊन पारावर चर्चा करतो. काय तुमच्या अडचणी, काय तुमच्या समस्या? आमच्या अडचणी हेच आहे, शेतकऱ्याला खत बी भेटत नाही, सगळ्या गोष्टीला अडचणी आहे. महागाई वाढली, खताचे भाव वाढलेत, त्याच्यानंतर तेल मीठ अमुक गाड्याचे भाव वाढलेत, हर गोष्टी सिमेंट खत लोखंड हे शेतकऱ्याच्या पुरं लागणाऱ्या वस्तू पुरत वाढ झाली ना. मग आता शेतकऱ्यांना जगावं तर कसं? शेतात मालाला पावलं तर गावाला भाव नाही, पुन्हा बाजरीला भाव नाही, सरकीला किमती वाढल्यात, खताची किमती वाढल्यात, तर काय करावं हेच काय कळावं मार्ग नाही. शेतकरी म्हणजे गड्ड्यातच चाललं ना. आणि पुन्हा इकून तिकून त्यांनी काय केलं, पीक कर्ज माफ करू म्हणे ते माफ केलं नाही, कर्ज माफ करू म्हणे ते केलं नाही. मग आता काय करावं शेतकऱ्यांनी, तर काय करावं? शेवटी एकच पर्याय त्यांना, डायरेक्ट तळ्यात जाऊन उडी मारायचं आणि आत्महत्या करून टाकायचं. आत्महत्या हे शेवटचं भाग आहे. मग आता तेच आहे ना पर्याय, तेच पर्याय आहे ना शेवटी. मग शेतकऱ्याचं काय, शेतकऱ्याला काही ठुलत नाही ना त्यांनी, खत भेटाना, दुसरी गोष्ट बियाणं माग झालेत, पुन्हा आम्ही गेलो होतो तेल सगळे माग झालेत. म्हणजे शेतकऱ्याचं जगावं तर कसं? आणि आम्ही गहू काढलेत, गहू मोंड्यात न्यावा तर गव्हाला भाव नाही, तुरीला भाव नाही, सरकीला भाव, त्यांचे भाव तर वाढले आणि आमचं भाव गेले सगळे. म्हणजे चूक आहे ना सगळी. शासन तरी काय करावं? म्हणजे मोंढ्यामध्ये शेतकरी जेव्हा माल घेऊन जातो त्याच्या मालाला भाव मिळत नाही ना. परंतु मोंढ्यामध्ये गेल्यानंतर तोच माल दुपटीने विकला गेला, मग तो विकला जातो. कापसाला भाव त्यांच्याकडून शेतकरी व्यापारी विकून भाव आहे. आणि आता शेतकऱ्याचा काही विषय नाही. आणि व्यापाऱ्याने घेऊन टाकलं, व्यापाऱ्याचा भाव डबल चालतं आणि मोंढ्यामध्ये डबल चालतं. आणि शेतकऱ्याचा काही विषय नाही. आता बाजरी काढावा तिथं न्यावा, गहू काढावा तिथं न्यावा, आणि ते आपले बेभाव जातात आणि त्यांचा भाव टेट पॅकिंग करतात आणि पार्सल करतात, मग त्यांचा भाव टेट आहे. शेतकऱ्याच्या हमी जे काही माल आहे त्याला हमी भाव पाहिजे, हमी भाव पाहिजे. आणि गोरगरिबाचे कर्ज वगैरे, शेतकऱ्याचे पीक कर्ज असेल, शेतकऱ्यावर कर्ज असेल, ज्याकडे बोकंडी असेल ते माफ करायला हरकत नाही ना शासनाला. काय अडचण? आता शेवटी आम्ही पिकवतो म्हणून तुम्ही खातात ना, असंच म्हणलं का ना. शेतकरी पिकवल्यानंतर तुम्ही खातात. नक्कीच आपण पाहिलं तर शेतकऱ्याच्या ह्या व्यथा आहेत, फार मोठ्या व्यथा आहेत, फार अडचणीला सामना करायला शेतकरी जात आहेत. याला कर्जमाफी शासनाने डिक्लेअर केली आणि डिक्लेअर केल्यानंतर शासनाची जी प्रोसिजर चालू आहे, आता जुलैच्या पहिल्या हप्त्यात पैसे पडणार असं शासन सांगतं. मला हे सांगा की आता शेतकरी आहे, तुम्ही खत वेळेवर मिळतं का, किंवा ते जे ॲप आहे त्या ॲपच्या अडचणी काय सामोरे जातात तुम्हाला? नाही, खताचा विषय असा आहे का आमच्या इथं जे 2 जिल्हे निवडले गेले, 2 जिल्हे कोल्हापूर आणि संभाजीनगर, त्याचं खताचं ते सिस्टम चांगलं आहे. पण जसं एखादा राशनधारक जर राशन दुकानात जर गेला तर त्यांना जर अंगठा जर टाकला तर त्याला त्याचं कुटुंब जर 4 जणांचं तर त्याला 12 किलो धान्याची पावती निघते. तसं शेतकऱ्याला हे ॲप चांगलं आहे, पण शेतकऱ्यांना अंगठा टेकल्यावर त्याला जर 5 एकर जमीन असेल तर मिश्र खताच्या त्याला एका एकराला 2 गोण्या तर 10 गोण्या भेटल्या पाहिजे. आणि युरियाचं प्रमाणसुद्धा खूप कमी प्रमाणात यायला लागलं, तर ते सुद्धा त्या पावतीत असं त्याला एकरच्या हिशोबानं त्या टायमात पावती निघली
तर ते सुरळीत होऊन जाईल ते विषय. तर मग शेतकऱ्याचं हेच म्हणणं आहे की आम्हाला पाहिजे तेवढं खत मिळत नाही. खत मिळतं, खत मिळत अशातला भाग नाही, पण ही जी सिस्टम चालू आहे ऑनलाईन प्रोसिजर, ही ऑनलाईन शेतकऱ्याला करता येत नाही. काही एखाद्या शेतकऱ्याकडे लहान फोन असेल तर त्यानं ते कसं काय करायचं हा विषय. तर त्याच्याकरता शासनानं असं ॲप काढलं म्हणजे जर राशनमध्ये गेल्यावर त्यानं अंगठा टाकला, तर तो जर संभाजीनगर जिल्ह्यात जर असला तर त्यांना यवतमाळ जर शेती केली तर तिथं जरी अंगठा द्याल त्याला तिथं राशन भेटतं. म्हणजे ही काय म्हणते त्याला महाराष्ट्रात ई प्रणाली. तसं शेतकऱ्याला व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांना कुठं जिल्ह्यात जर अंगठा द्याला तर त्याला ते अंगठा ते दिल्यानंतर त्याला एकरच्या हिशोबाने मिश्र खत, युरिया, सुपर फॉस्फेट आणि पोटॅश हे त्याला एकरच्या हिशोबाने प्रमाणात ती पावती जर निघली तर त्याला कुठं फिरायची गरज राहणार नाही. आता तुमच्या एकदम आता हातात तोंडाची घास आलेला आहे. पाऊस पाणी वेळ आता वेळेवर रस्त पडला, पण आता पेरण्याला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता ही प्रणाली राबवताना अनेक शेतकऱ्याला अडचण येत आहेत. थंब होत नाही, ते ॲप चालत नाही. त्यामुळे ही सध्या ही राहू द्यावा की जे सुरू पहिलं होतं तेच नाही, शासनानं खरं म्हणलं तर हे उन्हाळ्यात मार्च एप्रिलमध्ये हे पूर्ण कंप्लीट करून मगच हे अंमलात आणलं पाहिजे होतं. माझ्यासोबत आणखी काही तरुण शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. काय 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 वाटतं की आता जे काही सरकार म्हणते कर्जमाफीची घोषणा केलेली आहे, मात्र ही अद्याप कागदावरच आहे का काही तुमच्यापर्यंत त्याचा काही मेसेज आला? हे लबाडा घरचं आवत नाही, जेवल्याशी ते काय मेळ बसणार नाही. ही कर्जमाफी काय करायले मत लावून द्यायले ढोपराला. हे याला माफ तर करायचं नाही, हे नुसतं मोहरा ढकलीत न्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये ना फक्त 64,000 लोक बसणार आहे. किती? 64,000 लोक बसणार आहे. आणि मग हे राज्यातले जर इतके कमी शेतकरी बसले तर हे लाखांना, जे आकडेवारी सांगतात हे लाखांना सांगतात, इतकी कर्जमाफी होणार नाही. त्यात मोजके लोक बसणार आहे. म्हणजे चालू बाकी त्या ना काय केलेलं आहे, चालू बाकीवाल्याला 3 वर्ष रेग्युलर राहायचं सांगितलेलं आहे. आता 3 वर्षानं पाऊस मागच्या वर्षी बी जास्त अतिवृष्टी झाली होती. त्या अतिवृष्टीमुळं लोकांचे माल झाले नाही, ते थकीत गेले. आता ते थकीत गेले, ते चालू बाकीदार कसं काय होणार? मग ते 50,000 रुपये त्याच्यामध्ये मिळत जमत नाही सर. मग 3 वर्ष तो चालू बाकीदार राहणारच नाही. त्याच्यामुळे तो निकषात तो कटला. आणि जे चालू आहे त्यानं काय सांगितलं का बा हे आपले 2 वर्ष रेग्युलर भरा, हे तर झालं. पण आता थकबाकीदार ते म्हणे मागची 19ची जी आहे हा तो त्याला जी माफी भेटलेली आहे त्याला ही माफी नाही आहे सर. मग त्याला माफी नाही आहे तर मग त्याला 50,000 काय होणार आहे? म्हणजे पहिल्यानं मुख्यमंत्री झाले 3 वेळेस व्हायला चालते यायला, आणि मग शेतकऱ्याला 3दा कर्जमाफी नको का? कर्जमाफी तर मिळालाच पाहिजे ना. 3दा मुख्यमंत्री झाले, परत व्हायचं याला ते मुख्यमंत्री. मग शेतकऱ्याला 3दा जर झाली कर्जमाफी तर काय बिघड? अजून एकदा द्या ना, काय अडचण नाही ना. आणि ह्यावेळेस जर नाही झालं, ह्यावेळेस जर कर्जमाफी पूर्ण नाही झाली तर पूर्ण शेतकरी काँग्रेसला मतदान करणार आहे. मी बी भाजपचा होतो पण आता करणार नाही. मला सांगा, एकीकडे आमदार फोडले जाते, खासदार फोडले जाते, असं बोललं जाते की यांना 50-50 कोटी दिले, मग शेतकऱ्याचं कर्जमाफ का होत नाही? शेतकऱ्याचं कर्जमाफीला पैसे राहत नाही. यायला उद्योगपतीचं त्याला कर्जमाफी करायला पूर्ण पैसे आहेत त्याच्याकडं. आता तुम्हाला सांगत ते नावं सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळं माहिती आहे की किती लोकांचं कर्जमाफ केलं. पूर्ण उद्योगपत्याचं कर्ज माफ केलं. शेतकऱ्याची टाईम येतो तेव्हा त्याच्याकडं बजेट राहत नाही. मग ते काही कारणं सांगतात. जे बजेट असून सुद्धा शेतकऱ्याला देत नसले ना तर हे नाकाम सरकार आहे, म्हणजे बेकाम सरकार आहे. याला काही आहे नाही. याच्यानंतर परिवर्तन करणार शेतकरी 100% परिवर्तन करणार आहे. याच्यानंतर तुम्हाला एक बियाला सुद्धा हे भेटणार नाही. म्हणजे पूर्ण शेतकऱ्याच्या वतीनं सांगतो का पूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी भाजपला मतदान करणार नाही. नक्कीच आपण पाहिले तर शेतकऱ्याचा रोष आहे, सरकारप्रती रोष आहे, ना की कोणापेक्षा. मात्र सरकारने जे अपेक्षा केल्या होत्या, जे काही वचनं दिले होते, अभिवचन दिले होते की आम्ही सत्तेत येण्याच्या पूर्वी कर्जमाफी करू. सत्तेत येण्याच्या पूर्वी देवेंद्र फडणवीस म्हटले होते की आम्ही 7-12 कोरा करू, 3 वेळेस कोरा करू म्हटले होते. काय झालं? कोरा झाला का? काय झालंच नाही कोरा. कशाचं काय कोरा आहे? सगळं आपलं थापा मारायचं काम आहे आपलं. नुसतं थापा मारायचं, आपलं नुसतं इलेक्शन जिंकून घ्यायचं आणि आपलं चला आपलं पुढं चला असं. कर्जमाफी करू म्हटले होते, जी घोषणा केली होती, त्या आशापोटी शेतकऱ्यांनी जे कर्ज भरणार होते तेही भरले नाही. मग आता जर ते बँकेत जाता येत नाही आणि ते थकीत गेले आणि बँक पुन्हा कर्ज बी देईना. ते थकीत गेल्यामुळं कर्ज बी देईना. याय ना अगोदर आश्वासन दिले का आम्ही माफ करू म्हणून सनी. आता कांद्याला भाव नाही, कांदे चालले 7 रुपये किलो. कांदेवाले सगळे शेतकरी तसेच आळू राहिले, गावाला भाव नाही. एक वेळेस कर्जमाफी नाही झाली तरी चालते, परंतु शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव पाहिजे. मालाला हमी भाव पाहिजे.
शेतकऱ्याचं कर्जमाफीची होईन, किती होईन, कमी होईन, कोणाचं बसन नाही बसन, पण मालाला भाव पाहिजे ना. शेतकरी राबतो कष्ट करतो, मात्र शेतात पिकतच नाही तर काय आहे? त्याच्यात नुकसान आहे, त्याच्यात कर्ज येतो ते फेडल्या जात नाही, त्याला काय करणार आम्ही? सरकार आश्वासन देते ना. नुसतं आश्वासन चालू आहे का आज देऊ उद्या देऊ, आज देऊ उद्या देऊ चालू आहे. तर कर्जच फेडायला तयार नाही ना. आज 2 एकर वाळ्यावर शेती आहे आणि ते कोरडवाहू आहे आणि त्याच्यात निसर्ग असा साथ दिल्यानंतर तो कसं कर्ज भरील? कसं कर्ज भरील? तर पिकतच नाही तर कर्ज कसं का भरील? नक्कीच विहिरीत नाही तर याला कुठून येणार आहे? काय सांगाल तुम्ही बाबा? बोलता ना बाबा, काय अडचणी शेतकऱ्याच्या काय अडचणी? मी आश्वासन दिलं सरकारनं, ते काही माफ होईना, 7 कोरे होईना, बरं कर्ज बँके देत नाही, असं आश्वासन असल्यावर ते काय झालं का पिकत त्याला भाव नाही. आमचं आता काय प्रत्येक माणसाकडं जवळजवळ कांदे भरपूर होते बरं का 2 वर्षानं, पण त्या कांद्याला भावच नाही भेटला. तर ते शेवटी आणखीन इतके परेशान झाले लोक की त्याला चालेल, इतकी परेशान झाले. म्हणजे खर्च जास्त, उत्पन्न हा उत्पन्न चांगलं येतं पण भावच नाही भेटत, तर मग ते लेवल मिळत नाही ना, असं आहे ते. हा आता खताचे भाव वाढले, बियाण्याचे भाव भेटत नाही. आता ते ऑनलाईन आहे, त्याला काय 2 गोण्या भेटत. त्याच्या मांजळ क्षेत्रावाल्याला त्याला मग एक माणसाला 1 हेक्टरला किती गोण्या देते? 2 गोण्या देते फक्त 1 हेक्टरला. आणि आमच्याकडे समजा, आपल्याकडे समजा 3 हेक्टर आहे, पोराच्या नावानं काही 1 हेक्टर आहे, मग ते सगळ्यांनाच लाईनी लागायचं का? नाही लागता येत ना. आणि त्याचं बी अंगठा येत नाही, गेला दिवस बोंबलला त्याचा. अशा अडचणी, अनेक अडचणी बरं. आता मी तर शेती करीत नाही, आमचं मुलं शेती करते, पण मी तुम्हाला थोडंसं सांगितली माहिती. परिस्थिती अशी आहे, ऐकून त्याचं ऐकतो, काही गावातला ऐकतो, त्याच्यामुळे परेशान आहेत लोक. आणि सरकार काही त्याची पूर्तता केली ना. तर मला सांगा, जे राज्यामध्ये आता जे काही फोडाफोडीचं राजकारण चालू आहे, हे योग्य वाटतं काय? तुम्ही एका पक्षाच्या माणसाला निवडून देता आणि तुम्हाला न विचारताच तो दुसऱ्या पक्षामध्ये जातो, हे योग्य आहे का? आता योग्य नाही. ते कसं होतं की अडचणी आल्यावर मग लोक बोंबलं ते. जर तुमची पूर्तता झाली नाही, लोकांची पूर्तता झाली नाही, तर लोक मग दांगडू करते. हे काही खरं नाही सरकारचं, देत नाही घेत नाही, निश्चय आश्वासन देते, मोबाईलला बातमी, पेपरला बातम्या, आणि कुठं काहीच नाही, मोकळे लोक. अशी अडचण आहे. नक्कीच आपण पाहिलं तर काय वाटतं तुम्हाला? तुम्ही ज्यावेळेस मतदान करता, एका पक्षाच्या नावाने मतदान करता, निवडून आल्यानंतर तो व्यक्ती दुसऱ्या पक्षामध्ये जातो, ज्यावेळेस मत मागायला येतो त्यावेळेस एका पक्षाचा असतो, त्यावेळेस ते पाय पडतो हात जोडून आणि मागून त्याची पोळी भाजून घेतो, ते दुसऱ्या पार्टीत निघून जातो. तो गरीबाचा पाय पडतो त्यावेळेस, त्याला गरज राहते त्यावेळेस, आणि गरीबाचं काम झालं की मग शेपू झाडून मारून काढून देतो. काय कारण असेल? काय कारण? त्याची पोळी भाजते, ते घरी पैसे येते द्यायच्या, गरीबाला काय येतं? गरीब मतदान करून त्यांचं म्हणणं असं आहे की विकास होत नाही, विकास होते म्हणून आम्ही विकासासाठी सत्तेत जातो. नाही, सत्य करता त्याचे पोळी भाजा करता जाते, सत्य करता नाही जाते, गरीब करता पडते. त्याचे घरी पैसे या करता जाते, ती पार्टी गिटी ते त्याचं मतलब करता जाते, बाकी गरीबाचा कनवळा नाही करते. नाही. तुमच्या गावाचा विकास झालाय का? तुमच्या गावाच्या काय अडचणीत, काय समस्या? आमच्या गावाचं काय नाल्या पाणी हापशी बंद आहे, हापशा चालू नाही. पिण्याच्या पाण्याचं काय? 15 दिवसाला पाणी येतं गावात, 15 दिवसाला पाणी. हापशा सुधाराचा पत्ता नाही. आमच्या गावात 50 हापशा आहे, पण सगळे बंद पडेल. पाण्याचा प्रश्न कसा आहे? 15 दिवसाला पाणी येतं, तेच आम्ही डारामात भरून आपलं तेच विकत घेतो, पितो. आंघोळीला पाणी विकत घ्यायला लागत. काय करणार त्याला? कचऱ्याच्या बाबतीत किंवा रस्त्याच्या बाबतीत कसं आहे? काय रस्ता काही कचरा आहे, काही जागेवर काही व्यवस्थित आहे ना. काऊन कचरा काऊन नाही? कचरा आहे, कचऱ्याच्या बी समस्या आहे. हा समस्या आहे ना. रस्त्याचे बी आहे ना, अडचणी आहेच ना. बरोबर. एकला रोड आमचं तिकडे डबल गाडी जात नाही, तिकडून गाडी आली तर झाडकाली येते. म्हणजे विकास झालाच नाही. विकास काय? विकासच नाही, विकासच नाही. एकला राहिला तुम्ही जा, तुमची गाडी डबल पास होती का? पहा मोटरसायकल ते मला सांगा की आता हे झालं, तुमच्या स्थानिक लेवलला तुमच्या काय गावाच्या समस्या? भीमनगरमध्ये पहा तुम्ही येऊन गड्डे पुरे, गाडी लावायला जागा नाही तिथं. आणि कोणी ग्रामपंचायतमध्ये गेलं तर कोणी म्हणतं का काय कधी काय टाकायचं आहे म्हणे, असं काय हे प्रश्न आहे कसं? हा
म्हणजे ग्रामपंचायतमध्ये तिथं जाऊन पहा आमच्या दारापुढे एवढे रोड व्हायले, रेल लाईन व्हायले, मग त्याच्यावर रोड व्हायला पाहिजे की नाही? हा, आज गड्डे आहे तिथं, कोणचीच गाडी जाणं तिथं, आमच्या घराला मग आपलं वाट बी नाही ना, जायला हे बी नाही तिथं. हा. रस्त्याच्या पण समस्या आहे. हा, तुम्ही आता मी तिथं येऊन पहा, आज बी गड्डे आहे तिथं, बारीक बारीक पोरं शाळेत जाताना पडू राहिली तिथे. प्यायला पाणी आहे का? प्यायला पाणी आमचं बोर आहे, आमच्या बोरचं पाणी तिथं टँकरच येत नाही तिथं, तर येईन कसं काय पाणी तिथं ते गड्ड्यामुळं टँकरच आहे ना तिथं. पण नळाच्या योजनेचं काय? नळाच्या योजनेचं पाणीच येत नाही आमच्या नळाला, अजिबात पाणी नाही. नक्कीच पाण्याच्या देखील अडचणी आहेत. आणखी काही नागरिक आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत हे देखील जाणून घेऊ. काय तुमच्या गावाच्या काय अडचणी आहेत, काय समस्या आहेत तुमच्या गावाच्या काय? हेच जे सांगितलं हेच आहे, बाकी काही नाही. बाकी काहीच नाही, काहीच नाही, हेच आहे, दुसरं काही अडचण नाही. पाणी कसं आहे, पाणी येत नाही ना, म्हणजे नियोजन नाही पाणी. योजना पाण्याचं नाही. आता तीन हाताला पाणी येतं, एकदा 2 ड्रम भरून पाहिजे आपली, त्यातच मुंगळ करायच्या आंघोळी भांगोळी जायला, बाकी काही विषय नाही. तर मला सांगा, आता जी कर्जमाफी झाली, तुम्ही शेतकरी आहेत, शेतकरी या नात्याने तुम्हाला काय वाटतं, जे काही सरकारने त्या उपाययोजना राबल्यात, हे असं वाटतं का तुम्हाला हे योग्य आहे? काय ते योग्य आहे, योग्य काहीच नाही. आता काय ते खत आंदोलन करा म्हणते, एक गोणी एक करला की खत पुरतं कधी, खत पुरत नाही ते, खत कमी येते का? मग आता आंदोलन झाल्यावर का एक गोणी एक करला, हा, खतच नाही, काय करणार शेतकरी, काय करणार? शेतकरी अडचणीत आहे, शेतकरी वेचित आहेत, अनेक समस्या शेतकऱ्यांना आहेत, कारण की शेतकरी हा जगाचा पोषित आहे. शेतकरी जगला तर नक्कीच देशाच्या काय अडचणी असतात, देशाच्या समस्या जोडल्या जातात. मला फक्त एवढं सांगा की तुम्ही शेतकरी आहेत, तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती आहे, अनेक वर्षापासून तुम्ही पाहत आलेले आहेत. ज्या प्रकारे सरकार म्हटलं होतं की आम्ही कर्जमाफी करू, कर्जमाफीची घोषणा झालेली, मात्र अद्याप ती अंमलात आलेली नाही आणि यामध्ये अनेक अशा अटी घातलेल्या आहेत, त्यामुळं अनेक शेतकरी यामधून अपात्र ठरणार आहेत. द्यायलाच पाहिजे शासनानं, आता कर्जमाफी द्यायलाच पाहिजे ना, त्यानं डिक्लेअर केलेलं आहे ना, मग आता ह्या महिन्यात ते फायनल व्हायलाच पाहिजे ना. मग आता कशाला शर्ती नाटी लागायला पाहिजे? आता भलते निकष लावले द्या ना, एवढाच विषय. काय घ्या आजच्या 5 वर्षाला काय ते पहिलं ना 50-50 जरा चालू बाकीवाल्याला देणार होते, तिचे काहीला दिले, काहीला सोडून दिले चालू बाकीवाल्याला सुद्धा, आणि आता काय करते त्याचा भरोसा नाही. म्हणजे जे काही घोषणा केल्या जातात, ह्या घोषणा फक्त हवेतच आहेत का? हवेतच आहे, मग आज तरी हवेतच आहे ना. अंमलबजावणी होतानाच नाही. ज्या सरकार सत्तेत येण्याच्या पूर्वी जे काही अभिवचन जनतेला दिलेले असतात, किमान ते तरी सरकारने पाळले पाहिजे. बस बरोबर आहे ना, मग तेवढी तरी पाळायला पाहिजे ना. आता निकष लावून राहिले त्याला. लाडक्या बहिणीचं असंच केलं, पहिल्या लाडक्या बहिणीला सरसकट पैसे दिले, नंतर आता लाखो लाडक्या हो बहिणीला हो नाव कट दिलं. हो, जे पात्र आहे त्याला बी कट केलं, म्हणजे सगळं ते ना, असं म्हणजे हे नाही केलं. ते काय करते, पूर्ण जेव्हा बी योजना आणते तर ते काय करते, मतदानासाठी योजना आणते, सगळ्या योजना मतदानासाठी आणतात. तर मतदानासाठी सगळं हे नसतं, शेतकऱ्याला सगळं कळतं का हे काय करू राहिले म्हणून. आता कर्जमाफी केली तर सगळे निकष टाकले त्यांना, इतके निकष टाकले का ते शेतकरी बसतच नाही त्याच्यामध्ये. म्हणजे पात्र शेतकरी म्हणजे आता त्याच्यात पात्र आणि नापात्र काय आला, सरसकट द्या ना. जशी शरद पवार साहेबांनी दिली होती सरसकट दिली, तशी सरसकट द्या. त्यानं 72,000 कोटी रुपये दिले होते. याची कर्जमाफी 10-20 लाखापर्यंतच मला वाटतं की जाता जात नाही आहे. याच्या आतमध्ये जे आकड्याच्या आतमध्येच राहणार, याची कर्जमाफीचा भरोसाच नाही आहे शेतकऱ्याला. म्हणजे हे सांगायचं म्हणजे आहे ना, फडणवीस सोडून आहे ना मुख्यमंत्री पाहिजे दुसरा, मराठा ठेवा किंवा दुसरा कोणचा कॅन्डिडेट ठेवा, दुसऱ्या समाजाचा ठेवा, पण याला काढून टाका डायरेक्ट. हे शेतकऱ्याच्या कामाचं नाही. हे सगळ्या याच्यावर याची कमिटी स्थापन राहते, पूर्ण कमिटी स्थापन करतो आणि मग त्याला निकष टाकतो. आणि निकष टाकलं का सगळ्या योजनेचा बोलबाला राहतो. तुमचे ठिबक सिंचनचे पैसे नाही, तुमचे अनुदानाचे कोणतेच पैसे नाही आहे. आता जी शेतामध्ये ती योजना चालू आहे, पोखरा योजनाच्या बी नुसतं बट्ट्याबोळ करून टाकलेलं आहे. एक योजना कामाची नाही आहे. जेवढ्या 36 योजना आहे या पूर्ण बंद झालेल्या आहे. फक्त नावावर आहे. गावामध्ये फक्त किती चालू आहे, मोजके तोंड पाहून हा काही शेतकऱ्याला मिळते, बाकी सगळ्या योजना बंद झालेल्या आहे जवळपास. आता काय अडचणी तुमच्या? खतं मिळतात का तुम्हाला? नाही, खताची अडचण येऊ लागली आम्हाला. आता नेमकं काय झालेलं बघा, खताच्या बाबतीत शासनानं असं केलेलं आहे
की ऑनलाईन प्रक्रिया त्याच्या सुरुवात केली. किंवा ऑनलाईनमध्ये काय होऊ लागलं, कधी कधी ते साईटच चालत नाही आणि साईट जरी नाही, कधी कधी साईट जरी चालली तर शेतकरी तेवढा आता सध्या हे नाही ना का त्या ॲप्सवर व्यवस्थितरित्या ते सगळं हे करू शकतो. काही शेतकऱ्याकडे साधे मोबाईल आहेत. साधे मोबाईल आहे नाही, ज्यांच्याकडं चांगले मोबाईल आहे समजा त्याच्यामध्ये सुद्धा पण येणार नाही, ते एरर आहे. एरर साईटच चालणार नाही ती व्यवस्थित. त्याच्यामुळं अशी विनंती आहे सरकारला की ती जे ऑनलाईनची जी अट आहे ती त्यांनी रद्द करून सरसकट खतं पहिलं होतं जे पहिलं होतं तिथं. आणि असं ऐकण्यात आलेलं आहे आमच्या, ती माहिती आता दुरुस्त आहे की चुकीची आहे, की प्रायोगिक तत्वावर संभाजीनगर आणि कोल्हापूर हे दोन हा जो आहे तर राज्य सरकारचा एक पायलट प्रोजेक्ट आहे संभाजीनगर आणि कोल्हापूर मध्ये. जर हा यशस्वी झाला तर हा संपूर्ण राज्यामध्ये लावला जाणार आहे. मात्र जर याच्यामध्ये जर काही तांत्रिक अडचणी आल्या किंवा शेतकरी जर विठीत धरले गेले आणि याला जर विरोध झाला तर त्याचा विचार केला जाणार. नाही, मग तर तो रद्द होणंच योग्य राहील, कारण की खूप अडचणी येऊ लागल्या. एक तर त्या साईडचे टेक्निकल प्रॉब्लेम राहतात, त्याच्यामुळे ते रद्द करणं गरजेचंच आहे. नक्कीच टेक्निकल प्रॉब्लेम आहेत, शेतकऱ्याला देखील त्या गोष्टीची अडचण येत आहे. काय सांगाल, सरकारने कर्जमाफीची घोषणा केलेली आहे, अनेक शेतकरी पाहता अधिवेशनाकडे डोळे लावून बसलेले आहेत की आमची कर्जमाफी कशी होती, काय वाटतं? काय सरकारने जेव्हा इलेक्शन झाले त्यावेळेस एक आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना किंवा तुम्ही संपूर्ण 7/12 आम्ही कोरा करू. पण आज सरकारने इतक्या शर्ती आणि अटी लावल्या आहेत की याच्यातून जवळपास 50% लोक बाहेर जाणार आहे. तर आमची सरकारला अशी विनंती आहे की त्यांनी सरसगट कर्जमाफी करावी, जेणेकरून शेतकऱ्याला त्याची मदत होईल. दुसरं मला असं सांगायचे की जे सत्ताधारी पार्टीतले आमदार आहेत, जसे बच्चू कडू असतील, असे काही आमदार आहेत की त्यांनी सुद्धा या गोष्टीला विरोध केलेला आहे की जी कर्जमाफी आहे ही कर्जमाफी योग्य नाही, ही कर्जमाफी सरसकट पाहिजे. हो, अगदी म्हणजे बच्चू कडू साहेब झाले, हे जे आमदार आहे सत्ताधारीमधले, त्यांना सुद्धा वाटतं की ही कर्जमाफी ही जी होऊ लागली हिचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. त्यामुळे त्यांची ही मागणी आहे की बस सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. काय वाटतं? आम्हाला शेतकरी म्हणून तर आम्ही सरकारकडे आशेने बघतोयच ना का बा आमची कर्जमाफी व्हावी. आता सरकारने इतके निकष आणि इतके नियम लावून ठेवले त्याच्यात की त्याच्यातले 50% लोक त्यातून बाहेर जाणार आहे. नक्कीच 50%पेक्षा जास्त लोक या यादीमधून बाहेर जातील. मला सांगा, तुम्ही शेतकरी आहात, तुम्हाला खत वेळेवर मिळतोय का? आता काही जे काही युद्धाचे परिणाम आहेत त्याचा परिणाम देखील शेतकऱ्यावर झालेला आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, खतं वेळेवर भेटत नाही, कर्जमाफीचा मुद्दा फसवी आहे. चालू बाकीवाल्याला 50,000 रुपये देते म्हणजे ती टायमावर देत नाही. याच्या पहिले देखील म्हणले होते 50,000 प्रोत्साहन देऊ. नाही दिलं. आता देखील येऊच तर गॅरंटी नाही खात्यावर. काय वाटतं, सरकारच्या विरोधात अनेक जागेवर रोष पाहायला मिळते, अनेक शेतकरी नाराज आहेत की ही जी काही ॲप प्रणाली आणली त्यामुळे लोकांना खतं मिळत नाही आणि कर्जमाफीची जी घोषणा झाली त्यामध्ये अनेक शेतकरी वगळल्या जाणार अशी त्यांची भीती निर्माण झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूरला पायलट प्रोजेक्ट जो टाकला याच्यामध्ये जवळपास 80% हे वयस्कर लोक आहे. यांच्याजवळ सर्वांजवळ साधे मोबाईल आहे. एक तर ॲप जो आहे तो डाउनलोडच होत नाही. बऱ्याचशा शेतकऱ्याकडं तो जवळपास आजही तुम्ही जर चर्चा केली तर 2-5 लोकांकडं फक्त ॲप्स डाउनलोड झालेला आहे. बऱ्याच शेतकऱ्याला त्या खताचा लाभ कसा भेटणार आहे. दुसरा मुद्दा असा आहे का सरसगट कर्जमाफी व्हायला पाहिजे आणि जे प्रोत्साहनपर देणार आहे त्याच्यासाठी शेतकऱ्याला किमान 1 लाख रुपयाची तरी मदत भेटलीच पाहिजे, तरच ती कर्जमाफीला हे आहे. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर निसर्ग साथ देत नाही शेतकऱ्याला. आता बघितलं आपण, जून उलटत आला तरी पाहिजे तसा पाऊस नाही. त्यामुळे काही लोकांनी गडबडीमध्ये म्हणा किंवा पाऊस पडेल या आशापोटी पेरण्या केल्या, आता त्यांच्यावर दुबार पेरणी संकट उभं राहिले. बरोबर आहे ना. त्यासाठी शासनाने जर कधी दुबार पेरणीचा टाईम आलाच तर शासनाने आता खत थोडंफार द्यावं किंवा बी तरी द्यावं शेतकऱ्याला, की जेणेकरून शेतकरी त्यातून थोडाफार का होत नाही हे मदत होईल शेतकऱ्याला. असं शेतकऱ्यांनी मदत करावं बियाच्याबद्दल. आपण जर पाहिलं तर दुसरीकडे जे आहे तर आता राज्यामध्ये फोडाफोडीचे राजकारण झाले, त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्याच्या मनामध्ये कुठेतरी संताप आहे की इकडं आमदार फोडतात, खासदार फोडतात, तिकडे 50 कोटी दिल्या जाते असे विरोधकाकडून आरोप होतात आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या वेळेस मात्र सरकारकडे पैसे नसते. अगदी बरोबर आहे तुमचा मुद्दा, पण ते वरच्या लेवलचा आहे ना, त्याबद्दल मी कसं बोलू. नाही, पण एक सर्वसामान्य नागरिक, तुम्ही वोटर आहात, जर एखादा आमदार तुमच्या मताने निवडून येतो आणि त्यावेळेस तुमच्याकडे मत मागायला येतो, परंतु ज्यावेळेस पक्ष बदलतो त्यावेळेस तुम्हाला विचारतो का
नाही त्यावेळेस विचारत नाही. विचारायला पाहिजे. हो, विचारायला नाही पाहिजे. तो त्याबद्दल त्यावेळेस तुम्हाला येऊन म्हणायला पाहिजे की मी पक्ष बदलतोय की काय करू म्हणून. नाही त्यावेळेस विचारायला पाहिजे. पण आता कोण नाही, आमचं कोण मतं घेणार. आमचं मतदान फक्त निवडून येऊस तर मतदान आहे. त्यानंतर कोण पक्ष ते केव्हा घ्यायचे केव्हा काय करायचं हे वरच्या लेवलचा विषय असतो ना. नाही म्हणजे याचाच अर्थ काय आहे की मतदाराच्या मताला कुठेतरी किंमत नाहीये असं म्हणायला हरकत नाही. हा बिलकुल नाही. त्याचा अर्थच तो होतो. जर एका विचारसरणीला कोणी मतदान देत असेल आणि ते कालांतराने जर इकून तिकडे दुसऱ्या पक्षात जात असेल तर ते मतदानाला किंमतच नाही ना. बरोबर. जर लोक एखाद्याला नाकारून एखाद्याला निवडून आणतात म्हणजे एका विचाराला नाकारून दुसऱ्याला आणतात, पण तेच जर निवडून आल्यानंतर तिकडे जात असेल तर मग त्या मतदाराच्या मताला किंमत नाहीच. असं देखील बोललं जातं की आता 2029च्या नंतर निवडणुका होतील की नाही, जर झाल्या ह्या याच्यानंतर पुढे होतील की नाही असं वाटत नाही का लोकशाही धोक्यात आले असं बोललं जाते. काय खरं आहे? नाही निवडणुका तर लोकशाही येणार असं बोललं जातं. नाही आधी लोकशाही पद्धतीनं तर निवडणुका होणारच आहे. पण आता हे जे चाललंय पक्षांतर इकडं तिकडं करणं हे योग्य नाही. बरं, पक्षांतरावर तसे कडक कायदे पाहिजेत. हो बिलकुल पाहिजे. का नाही, पक्षांतरावर कायदेच पाहिजे. शिवसेनेचे नेते म्हणतात याला झोडून काढा, याला नाही झोडून काढणं आणि हे योग्य नाही. हे जे कायद्याने जे लोकशाहीच्या मार्गाने त्याला काहीतरी कायदा आला पाहिजे. नक्कीच आपण जर पाहिलं तर काय 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 होतं बघा, ते ॲप्स उघडलं का खात्याचं तर ते काय करतं, स्वतः समजा आता मी इथून ऑनलाईन केलेलं आहे ना, ते माझं काय करतं, ते तुम कधी कधी शिल्लोड दाखवेल किंवा पैठण दाखवेल, मग ते दुकान तिथलं दाखवणं, मग त्या कशा आणायचं त्या, ही एक समस्या येते त्याच्यामध्ये. जे तुमच्या गावात पाहिजे तुमच्या गावाजवळ ते नाही हो दुसरं दाखवून देतं जिथं अवेलेबल तिथलं. ते स्टॉक पाहून वर काय होतं, ऑनलाईन स्टॉक बघतं ते कुठं स्टॉक अवेलेबल आहे. मग ते जर कधी सिल्लोडला आणि पैठणला जर स्टॉक अवेलेबल असेल तर तिथलं दुकान ते दाखवतं. मग ते कसे आणायचे ही खूप मोठी समस्या आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत. अनेक अडचणीला शेतकऱ्यांना सामोरं जाण्याची वेळ आली. एकीकडे जर पाहिलं तर खत मिळत नाही, तर खत मिळत असेल तर गाव मात्र दुसऱ्या गावात गेलं जातं. कुठं पैठण दाखवतं, कुठं सिल्लोड जातो, या देखील समस्या आहेत. आणि त्याचप्रमाणे राज्यामध्ये जे काही फोडाफोडीचं राजकारण चालू आहे हे देखील अयोग्य आहे. ज्यावेळेस एखादा आमदार किंवा खासदार एका पक्षाकडून निवडून येतो त्यावेळेस मात्र ज्यावेळेस तो पक्ष तर करतो त्यावेळेस मात्र सर्वसामान्य जनतेला त्याची कोणतीही विचारपूस केलेली जात नाही. आणि त्याचमुळं जनतेमध्ये देखील त्या गोष्टीचा राग व्यक्त केला जात आहे. आणि सरकारने जी काही घोषणा केलेली आहे कर्जमाफीची, ती मात्र अद्याप कागदपत्रच आहे. ज्यावेळेस यामधून काय साध्य होणार आहे, किती शेतकरी पात्र होणार आहेत, किती शेतकरी मात्र यामध्ये बसणार आहेत, हे जेव्हा समोर येईल त्यानंतरच खऱ्या अर्थाने ही योजना कशी आहे आणि याची कशी अंमलबजावणी झाली हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. संजय आहेर, पिंपरी राजा, छत्रपती संभाजीनगर.